श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. देवादिदेव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवो ही स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते. आपल्या कुटुंबामध्ये एकोपा राहिलेला नाही. घरातील एखादी व्यक्ती सारखे भांडण कटकट करत असेल, आपण त्या व्यक्तीसोबत कितीही चांगले बोलण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ती व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडत असेल. दुसऱ्यांचं ऐकून बाहेरचं ऐकून आपल्याला घरात जर भांडणे होत असतील, घरामध्ये मनशांती मिळत नसेल, आपल्या घरात पैसा तर येत आहे परंतु तो आलेला पैसा आजारपणामध्ये किंवा नको असलेल्या गोष्टींमध्ये खर्च होत असेल, आपली मुलं मुली आपलं ऐकत नसतील, जास्त हट्टीपणा करत असतील किंवा जर मोठी मुलं असतील तर व्यसन करत असतील, बाहेरच्या लोकांमुळे आपल्या घरातील वातावरण हे दूषित होत असेल, घरात सारखी भांडण वादावादी होत असेल, आपल्या घरातलं काहीच कारण नसेल तरी सुद्धा बाहेरच्या कोणीतरी किंवा बाहेरच्यांचं ऐकून आपल्या घरात भांडण होत राहतात, एकमेकांचं कोणासही पटत नाही, नेहमी घरात आनंदी वातावरण नसते, घरातील कोणतीही कामं एकमेकांना विचारून केली जात नाहीत किंवा सगळ्यांची मतविचार घेऊन कोणतेही काम केले जात नाही, सगळेजण आपल्या मर्जीप्रमाणेच वागत आहेत. म्हणजेच कोणी कोणालाच विचारत नसेल, म्हणजेच काय तर आपल्या घरात कोणताच एक व्यक्ती असा नियम राहिलेला नसतो. घरात जेव्हा पण बोलायला जाईल तेव्हा भांडणच होतात, विषय निघत असतो. म्हणजेच जे काही बोलाल त्याच्यातून भांडणे होत असतील, वादावादी होत असेल किंवा रुसवे फुगवे होत असतील, कोण कोण असे बोलत नसेल किंवा घरातील व्यक्ती घर सोडून जाण्याची भाषा करत असेल, म्हणजेच डोकं जड झालं असेल, कितीही सकारात्मक विचार करण्याचं ठरवलं तरी सुद्धा हे होत नसेल, कितीही पूजापाठ करायचे ठरवलं, कोणताही सेवा करायचं ठरवल्या तरी सुद्धा त्या आपल्या हातून होत नाहीत. घरातील अशा वातावरणामुळे आपली मनस्थिती बिघडलेली आहे, त्यामुळे आपली प्रगती होत नाही, घरात सुख समृद्धी नाही, आनंदाचे वातावरणही नाही. काम तर सगळेच लोक करतात, पैसा तर घरात येतो पण तो पैसाच घरात टिकत नाही, लक्ष्मीचा घरात वास नाही, घरात बरकत नाही, आलेला पैसा कुठे गेला तेही कळत नाही. तर अशा वेळी आपल्या घरात जी काही नकारात्मकता आहे, जी काही बाधा आहे किंवा आपल्या घरात जो काही वास्तुदोष आहे तो आपल्याला वास्तुदोष दूर करायचा आहे. हा वास्तुदोष किंवा हिंदी नकारात्मक ऊर्जा आहे जी आपल्याला आपल्या घरातून दूर करायची आहे. जी काही बाधा किंवा कोणी काही केलं असेल, आपल्या घरात नकारात्मकता पसरवत असेल किंवा आपल्या घराला कोणाची दृष्टी लागलेली असेल तर ती या उपायाने दूर होईल. यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आपल्याला ज्या ज्या 3 वस्तू मी सांगणार आहे त्या तुम्हाला सांगणार आहे, त्या वस्तू तुम्ही रोज आपल्या घरात जाळायच्या आहेत. यामुळे तुमच्या घरातील नकारात्मकता नष्ट होईल किंवा जी काही बाधा असेल, जी काही बाधा सुद्धा नष्ट होईल. घरातील सगळ्यांचे विचार एकमेकांना पटायला लागतील. त्याचबरोबर आपल्या घरातील जो काही पैसा आहे तो पैसा आपल्याला कुठे गेला आहे ते कळत नव्हतं किंवा तो नको असलेल्या गोष्टीसाठी खर्च होत होता, तो आपल्याला आता खर्च होत नसलेला जाणवेल. घरातील लोकांचे विचार बदलतील, जाणवतील तुम्हाला. घरात एक सकारात्मक वातावरण निर्माण होईल, घरात धार्मिकतेचे वातावरण निर्माण होईल. या 3 वस्तू तुम्ही जेव्हापासून घरात जळायला सुरुवात कराल तेव्हापासूनच 2-3 दिवसातच तुम्हाला फरक दिसेल. तुम्हाला घरात सकारात्मक वाटेल, घरातील वातावरण प्रसन्न वाटेल, घरात मनशांती मिळेल, मनामध्ये चांगले विचार येतील. आपण काय केलं नाही पाहिजे आणि काय केलं पाहिजे हेही आपल्याला जाणवायला सुरुवात होईल. म्हणजेच घरातील सर्व नकारात्मक शक्ती हळूहळू दूर होईल. 2-3 दिवसातच तुम्हाला असं जाणवून वाटेल की घरातील जी व्यक्ती चिडचिड करत होती, भांडण करत होती किंवा छोट्या छोट्या गोष्टीवरून वादविवाद होत होता, ती पूर्णपणे आता शांत झालेली आहे. आपली मुलं जी हट्टीपणा करत होती, आपले ऐकत नव्हती, ती मुलं आता शांत झालेली आहेत. म्हणजेच त्यांच्यात थोडा समजूतदारपणा आलेला आहे. किंवा आपल्या घरातीलच जी आजारी व्यक्ती होती त्या व्यक्तीला कितीही औषध पाणी केलं तरीही आराम मिळत नव्हता, त्या व्यक्तीमध्ये आता तुम्हाला थोडा फरक जाणवायला सुरुवात होईल. हा उपाय तुम्हाला 21 दिवस करायचा आहे. त्यामध्ये
तुम्हाला नक्की तुमच्या घरामध्ये बदल जाणवायला सुरुवात होईल. आपण बऱ्याच वेळा अशा त्रासातून मुक्तता मिळवण्यासाठी खूप साऱ्या सेवा करतो, भक्ती करतो किंवा खूप सारे उपायही करतो, किंवा बऱ्याच वेळा आपल्याला खूप सारे उपाय करायचे असतात पण आपल्याला ते शक्य होत नाही. हा साधा सोपा उपाय घरातील कोणत्याही व्यक्तीने केला तरीही चालेल. तुम्ही जर 21 दिवस रोज जर केला तर तुम्हाला याचा जो फरक आहे तो आपल्या घरातील सर्व व्यक्तींवर, आपल्याला घरावर नक्की फरक जाणवेल. एवढा हा चमत्कारी उपाय आहे. आता हा उपाय कधी करायचा, तर तुम्ही सकाळी जेव्हा देवपूजा करता तेव्हा जरी हा उपाय केला तरी चालेल, किंवा संध्याकाळी दिवा लावतो त्यावेळेस जरी केला हा उपाय तरीही चालेल, किंवा दिवे लावण्याच्या वेळेस किंवा सकाळी सुद्धा तुम्हाला जर हा उपाय करणे जमत नसेल तर संध्याकाळी तुम्ही झोपायच्या अगोदर जरी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल. जर तुमचा मासिक धर्म असेल तेव्हा हा उपाय घरातल्या दुसऱ्या कोणा व्यक्तीकडून करायलाही तुम्ही सांगू शकता. परंतु जेव्हा सुतक काळ असेल तेव्हा हा उपाय करू नका. तुम्ही जेव्हा गावाला गेलेला असाल किंवा जाणार असाल तेव्हा घरातील इतर मंडळी असतील तेव्हा त्यांना हा उपाय करायला सांगा. आता हा उपाय करताना आपल्याला सर्वात आधी एक मोठी मातीची पंती घ्यायची आहे. हा उपाय करताना जास्त करून मातीचीच पंती वापरायची आहे. मातीच्या पंतीमध्ये मी तुम्हाला एक फरक लवकर जाणवेल. त्यानंतर पंतीमध्ये आपल्याला शेणाच्या गौऱ्या घालायच्या आहेत. या शेणाच्या गौऱ्या तुम्हाला पूजेच्या साहित्यामध्ये मिळून जातील. आणि त्या गौऱ्या आणल्यानंतर आणि त्यामध्ये मातीच्या पंतीमध्ये आपल्या गौऱ्या घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती भीमसेन कापूर ठेवायचा आहे. भीमसेनी कापूर हा आयुर्वेदाच्या दृष्टीने देखील खूप फायद्याचा आहे. त्याचे खूप सारे आयुर्वेदिक उपाय सुद्धा आहेत. जे आपल्या घरातील कीटाणू असतात, रोगजंतू असतात, ते या भीमसेन कापुरामुळे नष्ट होतात. आपल्याला भीमसेनी कापूरच घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला 4 लवंगाही घ्यायच्या आहेत. लवंगा ह्या कुठेही तुटलेल्या नसाव्यात, तर पूर्ण अशा लवंगा 4 घ्यायच्या आहेत. आणि त्याच्यावर आपल्याला शुद्ध गाईचे तूप थोडेसे टाकायचे आहे आणि ते प्रज्वलित करायचं आहे. आता ही पंती तुम्हाला कुठे प्रज्वलित करायची आहे, तर आपल्या घराचे जे ब्रह्मस्थान असतं, म्हणजेच आपल्या घराचा जो मध्यभाग असतो, तेथे आपल्याला ही पंती प्रज्वलित करायची आहे. म्हणजेच तुम्ही तुमच्या हॉलच्या मध्यभागी किंवा किचनच्या मध्यभागी ही पंती प्रज्वलित करायची आहे. तुम्हाला जर हे शक्य नसेल तर आपल्या देवघरासमोर बसून ही पंती तुम्ही प्रज्वलित करायची आहे. आणि नंतर हा धूर आपल्या घराच्या सर्व कानाकोपऱ्यात तुम्हाला फिरवायचा आहे. आणि नंतर आपल्या मुख्य दरवाजावर येऊन मुख्य दाराकडे तोंड करून आपल्याला या पंतीला फिरवायचं आहे. पंती तुम्ही घरात फिरवत असताना तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये रामरक्षा स्तोत्र किंवा कालभैरवाष्टक किंवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुम्ही तुमच्या मोबाईलमध्येही लावू शकता. अशा पद्धतीने जर आपण रोज 21 दिवस हा धूप आपल्या घरात किंवा कायमस्वरूपी जर आपण आपल्या घरात हा धूर केला तर आपल्या घरातील ज्या काही वाईट बाधा असतील, नजर दोष असेल किंवा नकारात्मक ऊर्जा असेल किंवा सर्व नष्ट होऊन जाईल. सकारात्मक वातावरण निर्माण होईल. आणि ज्या घरात सकारात्मक वातावरण असते त्या घरात लक्ष्मीचा वास हा कायम राहतो. आणि लक्ष्मीचा वास कायम राहिल्यास घरात आनंदाचेही वातावरण निर्माण होते. घरात सुख समृद्धी येते, घराची बरकत होते, घरातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती होत असते, घरात मनशांती मिळते. अशी खूप सारे फायदे आपल्याला या छोट्याशा उपायाने होणार आहेत. हा उपाय कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. चॅनलवरती जर तुम्ही अजूनही नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश वास्तू टिप्सच्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.